आणि आता गोव्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे। ऑर्पेरा गावामधील एका नाईट क्लबमध्ये सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 महिला आणि 20 पुरुषांसह एकूण 23 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये काही पर्यटकांचा देखील समावेश असल्याचं कळतंय। मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे कर्मचारी होते अशी माहिती देखील समोर येते। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आगीचं कारण हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं मानलं जात आहे। बहुतेक मृत्यू गुदमरल्यामुळे झाले आहेत असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। गुरुप्रसाद, गोव्यामध्ये अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुःखद घटना घडलेली आहे, कारण एका क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत काय माहिती मिळते आणि नेमकी ही आग कशामुळे लागली हे आता समोर आलंय का? सागर, नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर गोव्याच्या अपोरा परिसरातील बीच बाय रोमिओ लेन या लोकप्रिय पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला आहे। सिलेंडर स्फोटाची शक्यता व्यक्त होत असून काही क्षणातच आग संपूर्ण क्लबमध्ये पसरल्याने बचाव करायला वेळ मिळाला नाही। या दुर्घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून मृतांमध्ये बहुतांश क्लबमधील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणली। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचे परीक्षण करून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत। पबमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले का, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का याची चौकशी सुरू आहे। गोव्याच्या पर्यटन पट्ट्यात घडलेली ही दुर्घटना अतिशय धक्कादायक ठरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करत चौकशीचे आदेशही दिले आहेत। सागर, नक्कीच गुरुप्रसाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। गोव्यामध्ये ऑर्पेरा गावामधील नाईट क्लबमध्ये ही भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 23 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश आता त्यांनी दिलेले आहेत। दरम्यान 23 जणांचा मृत्यू झाल्यामुळे गोव्यामध्ये एकच खळबळ माजली, हळहळ व्यक्त केली जाते आणि जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र ही आग कशामुळे लागली याचा शोध आता घेतला जाईल। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली अशी माहिती आता समोर येते। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी जात संपूर्ण परिसराची पाहणी केली। घटनेची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि तपासाचे आदेश देखील आता प्रमोद सावंत यांनी दिले। दरम्यान गोव्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे देखील गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अशातच ही धक्कादायक घटना समोर आली। एक्चुअली घर पे जा रहा था, तभी देही आवाज़ आया ब्लास्ट का वगैरह, तो मैं देखा कि मेरे एक्चुअली नियर बाई घर है इधर। मैं देखा था कि अभी आग जला। एक्चुअली मोस्टली क्या होता है इधर, कभी पटाखे जलते हैं, कुछ फंक्शन होता है वगैरह, तो उतना ये मतलब हम लोग ने इतना वो चेयर नहीं लिया, मतलब ये नहीं लिया। तो बाद में देखा तो एम्बुलेंस थोड़े टाइम के बाद घर पे गया मैं, एम्बुलेंस जा रहे बाहर, तो बाद में अपनी गाड़ी लेके उस साइड में गए तो देखा तो ये सब इंश्योरेंस हो चुका था। ओके, तो आप मेरे को सर जिसे उधर दिखाई दिया ना, वो आग जैसे ऊपर लो दिखाई दे रहा है, कैसे मालूम पड़ा कि आग लगा। क्या आवाज ऐसा कुछ आवाज आया जैसे टायर गाड़ी का बोलता है ना, उससे आवाज आया जैसे सिलेंडर ब्लास्ट हुआ है, मालूम पड़ा वो। हाँ, फिर ऐसा आवाज आ रहा था? हाँ, ऐसे आवाज आया वो। फिर कुछ लोग ऐसा कुछ इंजर्ड का इधर लोग देखा आंखों से? इधर जैसे जो लोग था वो देखा इधर से। हाँ,